मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा लाल परी झोपलेली आहे, भेटलेली आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आता आम्ही चाललेलो आहे हरिश्चंद्र गडावर, ते पण आम्ही चाललेलो आहे खिरेश्वर मार्गाने, जे की खूप लांबचं अंतर आहे। जवळपास तुम्ही इकडून पाचनई गावातूनही डायरेक्ट जाऊ शकता, पण आम्ही ह्या टायमाला निवडलेला आहे हरिश्चंद्र गडाला जाण्याचा मार्ग खिरेश्वर गावातून। आणि रात्रीचा प्रवास आहे। आम्ही निघालो होतो, म्हणजे पोचायचा टायमिंग होता 12 वाजता, पण आम्ही पोचलेलो आहे 3 वाजता। तर 3 वाजता आम्ही आता ट्रेकिंग चालू करणार आहे। आणि भरपूर काळोख आहे, काहीच दिसत नाही आहे, सगळं ब्लॅक ब्लॅक आहे, काळं काळं। आता पुढील माहिती इथून कसं जायचं तर ते आमचे गाईड आहेत, ते इकडचेच आहेत, विठ्ठल भाऊ। तुम्हाला जर कधी यायचं असेल तर ते समजावून सांगतील कसं यायचं। विठ्ठल भाऊ, आता आपण हरिश्चंद्रगडच्या दिशेला चालणार आहे। तर माळशेजगडच्या पायथ्याशी आहे, तिथून खिरेश्वरचं गाव आहे, तिथून आपल्याला ट्रेक करायची रात्रीची वेळ आहे। वरून जंगलातले भरपूर पानपसारा भेटला आपल्याला, पण आपण थोडासा आवाज नॉर्मल असला तर ते आपल्यापासून दूर राहतील, आपल्या शरीराला काहीच तकलीफ होणार नाही। तर जसं की यांनी सांगितलं की म्हणजे इथून जाण्याचा मार्ग जो आहे तो सेफ आहे। म्हणजे जर तुम्ही ग्रुप वाईज याल आणि हे गावकरी सुद्धा असतात तुमच्यासोबत, तर जेव्हा तुम्ही जाता तर तुम्ही असं विचार करू शकता की रात्रीचं डिफिकल्ट आहे किंवा कुठला का धोका असू शकतो, असं काही नाही आहे। याच्या अगोदरही भरपूर जणांना हे घेऊन गेलेले आहेत आणि आम्ही सुद्धा चाललेलो आहे। तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे, प्रवास आपला सुरू झालेला आहे। मग लगभग आता आपण बरोबर 3:14ला प्रवास चालू केलेला आहे। आता बघूया आपण किल्ल्यावर किती वाजता पोहोचतो। आणि खिरेश्वर मार्गातून हे जे गाव आहे खिरेश्वर गाव, तिथून आपण चालत चाललेलो आहे आणि पुढे जाऊन भेटू मग। तर मित्रांनो गाडीपासून आता आपण इथपर्यंत आलेलो आहे आणि हीच सुरुवात आहे। जर तुम्हाला खिरेश्वर मार्गी जर जायचं असेल हरिश्चंद्र गडावर, तर ही सुरुवात असणार आहे तुमची। जाण्यासाठी सध्या 3-4 वाटा प्रचलित आहेत। गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत। तर मित्रांनो आता चालता चालता अर्धा तास झालेला आहे। आम्ही जवळपास अर्धा तासपर्यंत जेवढं चालू शकतो तेवढं चाललेलो आहे। आणि आमचा डायनासॉर थकलेला आहे। हा बघा आमचा डायनासॉर, तो पण आहे, तो पण थकलेला आहे। बाकीचे मी तुम्हाला दाखवतो, हा सुद्धा थकलेला आहे। आणि जय श्रीराम, याला पाहू शकता तुम्ही, आपण थकलेला आहे। तर मित्रांनो आम्ही सतत अजूनही सलग चालत आहे। तर आता प्रश्न एवढाच पडलाय, जर चालता चालता वाटेत जर वाघ भेटला तर माणसांनी करावं काय? तुम्ही माझ्या मित्राला विचारलं, जर वाघ भेटला वाटेत तर काय करणार तो? तर तो बोलतो लहानपणी एक स्टोरी सांगितली होती की ती म्हातारी असते, ती लेकीकडे जाते, जाडजूड होते, मग तुम्हाला खा, पण हा ऑलरेडी जाड आहे, मग याचं होणार कसं मला तेच कळत नाही आहे। चालतोच आहे, अजून चालतोच आहे, चालायचंच आहे। तर मला ती स्टोरी आठवली परत एकदा, कुठली? चल रे भोपल्या टुनुक टुनुक, चल रे भोपल्या टुनुक टुनुक। ऐकायला थोडं कॉमेडी वाटतं, पण करणार काय? रात्रीचं चालायचं म्हटलं तरी काहीतरी गुणगुण करायला लागतं, कारण का त्याचं कारण असं आहे, जंगल माझ्या पप्पांचं नाही आहे ना, त्यामुळे काहीतरी बोलत चालायला लागतंय। आणि काही अर्धे तिकडे गेले तर अर्धे पाठी चालतायत, आता राहिलोय फक्त आम्ही 4 पाठी। तर मित्रांनो चालत चालत आपण आलेलो आहे, तुम्ही पाहू शकता हा छोटासा वॉटरफॉल आपल्याला भेटलेला आहे आतापर्यंत। म्हणजे अजून काय एवढं खास तरी भेटलेलं नाही आहे, आणि रात्रीचा व्ह्यू असल्यामुळे काही जास्त मी तुम्हाला दाखवू शकत नाही। पण आत्ता चालता आता पहिल्यांदाच आपल्याला हा छोटा वॉटरफॉल भेटलेला आहे। पण सांगितलं जात आहे की पावसाळ्यात याचा प्रवाह भरपूर असतो, म्हणजे ह्या पाण्याचा जो हे असतो फोर्स असतो तो खूप प्रमाणात जास्त असतो। हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र डोंगर आहे। येथील शिखर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे। या किल्ल्याची उंची 4000 ते 4500 फूट असून याला गिरिदुर्ग असे म्हणतात। मित्रांनो आता आपण चालत चालत तब्बल 6 ते 6.5 किलोमीटरचा पल्ला गाठलेला आहे। आणि आता आपण जो ठिकाणावर आहोत तो ठिकाण म्हणजे आहे टोलारखिंड, आणि हे एक प्रकारचं पठार आहे। आणि तुम्ही पाहू शकता माझ्यासोबतचे जे माझे मित्र आहेत ते अतिशय थकलेले आहेत, म्हणजे याच्या पुढचा रस्ता तो तुम्ही समजू शकता। आणि असं सांगतायत की आमच्यासोबत जे आमचे गाईड आहेत विठ्ठल भाऊ, त्यांनी असं सांगितलं, त्यांच्यानुसार ही माहिती भेटली की पुढचा प्रवास अजूनही कठीण असणार आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इकडे जर तुम्ही याल तर तुम्हाला एक वाघोबाची मूर्ती सुद्धा पाहायला भेटेल, की जी खूपच छान बनवली आहे। गडाचा माथा अतिशय विस्तरणीय असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो। त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी युवाकाराची खिंड आहे। ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय। ही खिंड पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील दुवा आहे।
तर हीच आहे ती डिफिकल्टी, जसं सांगितलंय तुम्हाला. अजून तरी काय असं त्रास झालेला नाही थकव्यासारखं, पण माझे काही मित्र आहेत ज्यांना म्हणजे चालण्यासाठी खूप त्रास झालेला आहे. कोण बोलतंय मी थकलोय? मी अजिबात थकलेलो नाहीये, फक्त टाइमपास म्हणून थोडा बसतो, बाकी थकलेलो नाही मी अजून भरपूर वरती चालू शकतो. चला, जास्त वेळ नाही आपल्याकडे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासार. तुम्हाला माहितीच आहे आपण 3:14 निघालेलो आणि आता 6:30 वाजलेले आहे आणि अजूनही आपल्याला पोचायला जवळपास अर्धा तास ते 1 तास आहे. ही गुलाबी हवा वेड लावी जीवा ला 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 ला. शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे, 6:46 झालेले आहेत. म्हणजे आता आपण जवळपास आलेलो आहे गडाच्या. तर तुम्ही पाहू शकता खूप चांगला व्ह्यू आहे, संपूर्ण गुलाबी वातावरण झालं असे. आणि ही असते निसर्गाची खरी मज्जा. रात्रभरपासून चाललो, रात्रभरपासून जे कष्ट केले त्या कष्टाचं फळ आत्ता भेटलेलं आहे. म्हणजे अजूनही नाही, अजून थोडा उशीर लागेल. आपण गेल्याच्या नंतर वरती जे बघण्यासारखं आहे ते अतिशय खूप चांगलं आहे. चला तर मग तुम्हाला आता वरचा नजारा. मित्रांनो, ही पहा नैसर्गिक घसरगुंडी आहे. आता मी याच्यावरून तुम्हाला चालून दाखवतो. अगं राधे तू हलू हलू चाल ना, खूपच कठीण आहे पण चालूया. यो
तर मित्रांनो, आता मी पोचलेलो आहे फायनली हरिश्चंद्रगडावर आणि आता फटाफट फ्रेश होणार. त्याच्यानंतर फ्रेश झाल्याच्या नंतर या गडाची संपूर्ण माहिती, जी काय मला माहिती असेल अथवा जी काय मला लोकांकडून माहिती पडेल, ती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत देणार आहे. तर मित्रांनो, फायनली आपण फ्रेश होऊन आलेलो आहेत आणि किल्ला जो एक्सप्लोर करायचा आहे तो करण्याच्या अगोदर तर आपण सुरुवात करूया. महादेवाची प्राचीन काळाची जी पिंड आहे, महादेवाचं एक प्राचीन काळाचं मंदिर आहे, जे की गावकरी सांगतायत की ते 8व्या शतकातलं आहे. त्याचं दर्शन घेऊन आपण पुढील वाटचाली सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण नंदीचं दर्शन घेणार आहोत, नंदी महाराजांचं. आणि ही खूपच छान अशी महादेवाची पिंड आहे, जी पुरातन काळाची आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता आपण ओम नमः शिवाय, हर हर महादेव. चला, आता मी तुम्हाला ती बाजू दाखवतो. तुम्ही पाहू शकता, जर पिंडीत तुम्ही मंदिराच्या आतून जर आलात तर तुम्हाला इकडे सुद्धा एक नंदीची पिंड बघायला नंदीची मूर्ती पाहायला भेटेल. त्याच्या व्यतिरिक्त ह्या ज्या गुफा आहेत त्या पुरातन काळातल्या, हे सगळं काही पुरातन काळातलं आहे. मला याची जास्त काही माहिती नाही, पण तुम्ही जर कधी इकडे आलात तर ह्या पूर्ण म्हणजे या मंदिरावर किंवा इतर साईडला ज्या रेखावट करून जे नक्षीदार काम केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे. आणि प्रत्येक नक्षीदाराचं एक महत्त्व आहे, म्हणजे त्याचं प्रत्येक एक नक्षीचं एक वैशिष्ट्य वेगळंच आहे. आणि ही आपली गणेशजीची मूर्ती आहे. तर हिचेही आपण दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. चला, तर मग आता आपण गणेश महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला केव्स वगैरे दाखवलेले आहेत मी. आता तुम्हाला मी एक पुरातन काळाची शिवपिंड आहे, शिवलिंग आहे, जी महादेवाची, जी की खूप मोठी आहे, तिच्याकडे घेऊन जातो. मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला महादेवाच्या पिंडीकडे घेऊन जाईल. तर ही आहे ती पिंड, खूपच भव्य आहे. ही शिवलिंग जी तुम्ही पाहू शकता ही खूपच उंच आणि लांब आहे. आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला या पाण्यातून जावं लागतं, ज्याची उंची जास्त नाही आहे, जवळपास 7 ते 8 मीटर असू शकते. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे जे तुम्हाला 4 खांब दिसतील त्यातले 3 म्हणजे तुटलेले आहेत, पूर्ण गेलेले आहेत. तर त्यांची नावं असं आहेत की सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि हा जो आहे हा आहे कलयुग. तर सांगितलं जातंय की जेव्हा हा खांब नष्ट होणार तेव्हा कलयुग जो आहे, म्हणजे जो चालणारा जो आहे तो संपणार, म्हणजे कलयुग समाप्त होणार. मित्रांनो, हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्पकरणी आहे. त्यामधील कानोड्यांमध्ये पूर्वी मूर्त्या होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण 10व्या-11व्या शतकात झांज राजाने बांधलेल्या 12 मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरात कोरीव गुहा आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वरची लेणी आहे. यामध्ये भली मोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असून प्रदक्षिणा घालता येते.
आता आम्ही चाललो आहे तारामती पीकला. तर तारामती पीकची अशी गंमत आहे की तारामती पीकला जर तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुमच्याकडे 2 वाटा आहे. तुम्ही अगोदर कोकण कडा करून तारामती पीककडे जाऊ शकता आणि इकडून उतरू शकता, नाहीतर इथून चढू शकता. अगोदर तारामती पीक करून कोकण किनाऱ्याकडून तुम्ही उतरू शकता. चला तर मग तुम्हाला आता सरळ थेट तारामती पीककडे घेऊन जातो आणि तारामती पीक कसं आहे ते दाखवतो. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं 2 वाटा आहेत. एक कोकण किनाऱ्याकडून कड्याकडून जाते आणि हे इकडून जाते. तर तारामती पीकला जाण्यासाठी हा जर रस्ता तुम्ही घेत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की एक्सपिरियन्स असेल तरच या रस्त्याने या, कारण का इकडे खूप अवघड पद्धतीची क्लाइम्बिंग आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता मी तुम्हाला दाखवतो. हा फक्त एक सोपा टप्पा पकडून चला, पुढे याच्याहूनही अवघड आहे. तुम्हाला सरळ डोंगर म्हणजे सरळ जवळपास भिंतच चढायचे. तर कोणताही एक्सपिरियन्स जर नसेल तर उगाच चढू नका. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, आता तुम्ही पाहू शकता की माझा कॅमेरामॅन कोणत्या पद्धतीत चाललेला आहे. तुम्ही खाली पाहू शकता. तर ही वाट खूपच डिफिकल्ट आहे, पण तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही एक्सपिरियन्स होल्डर असाल तर ठीक आहे, अदरवाईज ही वाट तुम्ही अवॉइड करा. तर मित्रांनो, हा आहे सेकंड टप्पा. आता जस्ट आपण हा टप्पा पार केलेला आहे. याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे खूपच डीप आहे. ठीक आहे, आता आपला आहे सेकंड स्टेप. आपल्याला आता वरती जायचं आहे. फायनली आता आम्ही हा जो स्पॉट आहे इथून आम्ही चढून आलेलो आहे. भरपूर डीप आहे ॲक्च्युली, हा भरपूरच डीप आहे. इथून खूप डिफिकल्टी आहे, तो इकडून येऊच नका मुळातच. जर खूप एक्सपिरियन्स असेल तरच या. तर फायनल मित्रांनो, आम्ही तारामती पीकवर पोहोचलेलो आहे. ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की अजून 2 मिनिटं वगैरे, ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे. आणि तुम्ही हा फक्त एकदा व्ह्यू बघा. मनमोहक नजारा म्हणायचा असेल तर याला म्हणतात मनमोहक नजारा. म्हणजे वरती येऊन तुम्ही काय केलं
काही लोकांना वाटतं काय असतात गड किल्ले, फक्त जायचं आणि चढायचं आणि उतरायचं, पण हे बघायला नाही भेटत आजच्या तारखेत. हेच बघा, हा जो व्ह्यू आहे हा कुठे तुम्हाला दुसरीकडे बघायला नाही भेटणार, हा फक्त तुम्हाला गड किल्ल्यांवरच बघायला भेटणार. त्यासाठी सांगतो, नेहमी सांगत राहणार की गड किल्ले करा, ट्रेकिंग करा. हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखरावरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईंची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसुबाई, अलंग, मदनकुलंग, भैरवगड, हरसड आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ट्रॅकर्सची जणू पंढरीच. मित्रांनो, अजूनही हा प्रवास काही म्हणजे ऑलमोस्ट संपलेलाच आहे. हा शेवटचा टप्पा आहे. हा चढलो की तारामती पीकवर पोहोचलो. पण कसं माहिती आहे का, ठीक आहे पण खूपच अवघड आहे. म्हणजे एवढंही सोपं नाही आहे. मला माझ्यापेक्षा भीती वाटते जास्त माझ्या मित्रांची. चाललेलो आहे. ही आहे ती वाट. खूपच डिफिकल्ट आहे ॲक्च्युली. तुम्ही बघू शकता या कॉर्नरने आपल्याला चढायचं आणि खाली पाहू शकता. तर इथून अशा पद्धतीत आपल्याला चढायचं आहे. आता माझी टर्न आहे. मित्रांना प्रश्न पडलाय की मी चढणार का नाही, तर त्याचं म्हणायला मलाच नाही माहिती, पण चढू शकतो मी, असं काय नाही. आलेलो आहे. म्हणजे तारामतीवर आहोत आता आम्ही. आणि असं होतं, तंगड्या आता गळ्यात बांधायला लागतील. एवढं थकलेलं आहे ना, तंगड्या गळ्यात बांधून असं तेवढ्या चालायला लागेल. म्हणजे पाय आपोआप चालत आहेत. हे कुठं जायचं काय कळत नाही, पाय फक्त चालत राहत आहेत. मित्रांनो, आता माझे मित्र गेलेले आहेत. माझी टर्न आहे. आता मीही चाललोय या माझ्या पाठी. हे भगवान पांडुरंगा, मेरे हालात ऐसे हैं कि मैं कुछ कर नहीं सकता. जाऊ दे बाबा, ओ पाली सारखं चिटकायला लागतंय. आता आपण पोहोचलेलो आहे तारामती पीकवर. तर आता प्रश्न असा आहे की तारामती पीक असं नाव का पडलं, हरिश्चंद्राला हरिश्चंद्रगड असं नाव का पडलं. तर याची कथा अशी आहे की जो हरिश्चंद्र नावाचा जो राजा होता, त्याच्या पत्नी म्हणजेच तारामती राणी, त्यांच्या नावावरून याला ह्या स्पॉटला असं तारामती पीक म्हणून असं नाव पडलं. आणि हा जो
हे जे म्हणजे हा जो किल्ला आहे हरिश्चंद्रगड किंवा तारामती पीक हा पांडवीन काळांपासून आहे, म्हणजे पांडव ज्या काळी होते त्या काळाच्या पासून हा जो किल्ला आहे तेव्हापासून हा आहे. आणि तेव्हापासून हरिश्चंद्राला त्या राजाच्या नुसार नाव पडलं हरिश्चंद्र किल्ला, आणि तारामती पीकला त्यांच्या मिसेसच्या नावावर नाव पडलं तारामती. तर मित्रांनो, तारामती पीकच्या इथे आपण पोहोचलेलो आहे आणि तारामती पीकच्या इथे पोहोचल्याच्या नंतर आपल्याला आपले महाराज दिसतात. तर महाराजांना आपण मुजरा करून आपल्या पुढील वाटचालीस सुरुवात करूया. हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखरावरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईंची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसुबाई, अलंग, मदनकुलंग, भैरवगड, हरसड आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ट्रॅकर्सची जणू पंढरीस. मित्रांनो, ह्या पॉइंटवर मी उभा आहे. तो पॉइंट खूपच डरावना आहे, म्हणजे मी सांगणार तर नाही की येऊ नका करून, पण याला तुम्ही ना एको पॉइंट असं म्हणू शकतात. म्हणजे तुम्ही कोणताही आवाज द्या तो आवाज तुम्हाला रिटर्न येणार. मित्रांनो, आता आपण आहोत कोकण कड्याकडे. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, आपण तारामती पीक केला त्याच्यानंतर आपण आलेलो आहे कोकण कड्याकडे. तर कोकण कड्याकडे आल्याच्या नंतर तुम्हाला इथून नळीची वाट ती बघा, तुम्ही तिकडे जाल ना तर ती खालून एक वेगळा रस्ता जातो जी की नळीची वाट म्हणून ओळखली जाते, ती तिकडून जाते. आणि कोकण खेड्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे ना की कोकण कडा असा आहे, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं, तुम्ही कुठलीही हलकी वस्तू यात टाकलीत तर ती उंच हवेच्या याने प्रवाहाने खूप उंचावर जाते. याचं वैशिष्ट्य म्हणून मी तुम्हाला हे दाखवतो बघा. अरे बापरे, इतना ऊपर. तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती उंचावर गेलेलं आहे आपलं झाडाचं हे फांदी. मित्रांनो, मी तुम्हाला अजून एकदा दाखवतो. हे पाहू शकता तुम्ही, हे आपण काही झाडाचे हे घेतलेले आहेत, तर ते आपण जर इथे टाकले, उडवले तर ते हवेच्या प्रेशरनी खूप वरती जातात आणि ते तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून मला ह्या कड्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगू इच्छितो काय, हा खूपच चांगला कडा. तुम्ही जेव्हा येणार ना, खूप डीप आहे आणि खूप बघण्यासारखा आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. दोन, तीन. जादू चैत्र गायब होतात लगेच. गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. 3000 फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ 75 फूट अंतर्वर्ग आहे. कड्याच्या माथ्यावर झोपून आणि जपूनच याचे विराट रूप पाहावे लागते. स्वच्छ हवा असली तरी येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतून यू या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा 90 अंशांश नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. मित्रांनो, रात्रीचे 8 वाजलेले आहे आणि आज आपण इकडे स्टेला आहोत. आपला टेंट सुद्धा तिकडे सजवलेला आहे. मी तुम्हाला टेंटकडे पण घेऊन जाणार आहे, पण हा आनंद कुठेही न भेटणार आहे. म्हणजे तुम्ही गडावर, डोंगराच्या माथ्यावर तुम्ही शेकोटी करून बसलेला, सोबत तुमचे जोडीदार मित्र आणि त्याच्यासोबत जी मॅगी आहे, मॅगी आम्ही खाऊन झालो. आणि याच्या पुढे आम्ही टेंट कसा सजवला आहे हेही तुम्हाला दाखवणार आहे. तर आता शेकोटीची मज्जा घेतोय तर तुम्हीही या इकडे एक दिवस स्टे करा आणि शेकोटीचा जो आनंद आहे तो घ्या. आणि मित्रांसोबत आलात तर अतिउत्तम. तर मित्रांनो, गुड नाईट म्हणण्यासाठी काही हरकत नाही, कारण का मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपलं शेकोटी झाल्यानंतर आपला दुसरं लक्ष असणार आहे की सरळ झोपायचं आणि सकाळी आपण निघणार आहे आपल्या परतीच्या मार्गाला. तर आता प्रश्न असा आहे की हे जे आपले टेंट आहे, हे 3 टेंट आम्ही घेतलेले आहेत. मी मित्रांसोबत आले, तुम्हाला पहिलाही सांगितलं होतं. हे 3 टेंट आपण घेतलेले आहेत आणि हा जो मोठा टेंट आहे ह्यामध्ये 3 लोक झोपू शकतात.
यामध्ये 3 लोक झोपू शकतात. हा दुसरा जो आहे याच्यामध्ये 2 लोक झोपू शकतात आणि तोही आहे त्याच्यात 2 लोक झोपू शकतात. टोटल आम्ही 7 जण आहेत. आमच्यासाठी 3 ट्रेन भाऊंनी बुक केलेले आहे. आणि ते भाऊ कोण आहेत आणि कुठे यायचं, आता आम्ही सध्या स्टे घेतलेला आहे हॉटेल गारवामध्ये. अतिशय उत्तम सोय आहे. म्हणजे तुम्हाला नाश्त्यापासून चवीचं काहीच टेन्शन नाही, कारण का घरचं पारंपरिक बनवलेलं जेवण आहे जे तुम्हाला कुठल्याही स्थानिक ठिकाणी मुंबई शहरामध्ये सुद्धा भेटणार नाही. गावच्या भाकऱ्या, ठेचा, झुणका भाकर वगैरे अशा विविध प्रकारचे ते लोक तुम्हाला डिश खायला घालणार आणि याचा स्वाद तुम्हाला दुसरीकडे कुठेच भेटणार. तर तुम्ही आलात तर नक्की गारवा हॉटेलला या आणि पुढील माहिती मी त्यांना सांगायला लावतो. मी इथं जेवण वगैरे टेंट वगैरे प्रोव्हाइड करतो. माझ्या हॉटेलचे नाव आहे हॉटेल गारवा आणि त्याच्यामध्ये आपण जेवणासाठी वरण भात, भाजी भाकरी, ठेचा, लोणचा आणि मॅगी, पोहे हे आपल्याकडं रिजनेबल रेटनुसार 450 मध्ये 450 आपण सगळं टेंट, जेवण, नाश्ता पण देतो आणि एक्स्ट्रा जेवण असेल तर ते एक्स्ट्रा चार्जेस लागतात. असे आपल्याकडं कोणी पण आलं तर जेवण आपल्या घरगुती पद्धतीचं असतंय, चुलीवरचं जेवण असतंय आणि आस्वाद घ्यायचा असेल तर जरूर हॉटेल गारवावरती भेट द्या. आणि मित्रांनो, सांगण्यामागची गोष्ट अजून एक अशी आहे की जर तुम्हाला खिरेश्वर मार्गावरून इकडे यायचं असेल, म्हणजे पाचगणी मधून सुद्धा तुम्ही येऊ शकता आणि खिरेश्वर मार्गामधून पण तुम्ही येऊ शकता. पण वैशिष्ट्य असं आहे की खिरेश्वर मार्गाने जर तुम्हाला नाईट टॅग करायचा असेल तर या भाऊंची मदत तुम्हाला लागणारच, कारण की खिरेश्वर मार्गावरून हरिश्चंद्रगडावर येण्यासाठी सोपा मार्ग नाही आणि रस्ता सुद्धा तुम्हाला समजणार नाही. तर तुम्हाला गायडन्स म्हणून या दादांना घेऊन जायला लागेल. दादांचे चार्जेस जास्त नाही आहेत, पर पर्सन ते 200 रुपये घेतात आणि डिपेंड करतं की तुम्ही किती लोकांसोबत येतात. जर तुम्ही चौघांसोबत आलात, दोघांसोबत आलात तर 400 रुपये, चौघांसोबत झालात तर 800 रुपये अशा घेतात. आणि आम्ही सुद्धा इकडे थांबलेलो आहे. याच्यापूर्वी सुद्धा मी इकडे येऊन गेलेलो आहे, असं नाही की आजच आलो आहे, याच्यापूर्वी सुद्धा येऊन गेलो आहे. आणि खरंच मी गेल्या टायमाला आलो होतो तिकडेच मी थांबलो, कारण का जेवणाची सुद्धा उत्तम सोय आहे. तर तुम्ही आलात तर यांच्याकडे या. यांचा जो नंबर असेल, जर तुम्हाला यायचं असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा, मी तुम्हाला यांचा नंबर पाठवेल. धन्यवाद.